नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, परवा दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल फिजिक्सचं वेटेज सांगितलं जे बोर्डाने डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटने. ठीक आहे, त्या डिटेल वेटेजच्या कॉमेंट सेक्शन मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की आम्हाला केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्या विषयांचं पाहिजे. तर आज आपण केमिस्ट्रीचं बघणार आहोत. नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला मॅथ्स पाहिजे, बायोलॉजी पाहिजे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. जसे या व्हिडिओचे 100 लाईक्स कंप्लीट होतील लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल. जसे फिजिक्सचे 100 लाईक्स कंप्लीट झाले लगेच हा व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओला पण नक्कीच लाईक करून द्या आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आतापासून जोपर्यंत तुमचा बोर्डचा पेपर नेऊन जात, जोपर्यंत एमएसटी सीईटी नेऊन जात, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. एचएससी बोर्डचा दररोज एक व्हिडिओ तरी येतो आपला, है ना. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. सेपरेट एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, म्हणून जॉईन करून घ्या. चला बघूया काय म्हटलंय बोर्डाच्या ऑफिशियल सर्क्युलर मध्ये. एचएससी केमिस्ट्री बोर्ड एक्झाम 2026 ऑफिशियल वेटेज. आता हे जे वेटेज आहे ऑफिशियल आहे बाळांनो, हे कधीच चेंज होणार नाही. ठीक आहे, लिहून घ्या मी जे जे गोष्टी सांगतोय. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या नोटबुक मध्ये असतील गोष्टी. डिक्लेअर बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड MSBSHSC. ठीक आहे, तर ह्या बोर्डाने डिक्लेअर केलेलं आहे, महाराष्ट्र बोर्डाने. ठीक आहे, चला बघूया. चॅप्टर 1 to 4. ठीक आहे, आता 1 to 4 चॅप्टर जे आहेत तुमचे, सॉलिड स्टेट झालं, तुमचं सोल्युशन झालं, आयोनिक इक्विलिब्रियम झालं आणि थर्मोडायनामिक्स झालं. आता बघा इथं 3,5 म्हटलंय, म्हणजे काय रे बाळांनो, 5 तुमचं मार्क्स विथ ऑप्शन्स आहे. ठीक आहे, म्हणजे आता असतं ना की फॉर एक्झाम्पल तुमचा एक क्वेश्चन असतो की एनी 8 सॉल्व्ह करा, असं फॉर एक्झाम्पल 12 दिलेले असतात, 12 पैकी एनी 8 सॉल्व्ह करा. तर हे 12 काय मार्क्स विथ ऑप्शन आहे, 8 काय मार्क्स विदाउट ऑप्शन आहे. गोष्ट समजते. तर सॉलिड स्टेट तुमचं 5 मार्काला येणार आहे, मार्क्स विथ ऑप्शन्स ने, आणि मार्क्स विदाउट ऑप्शन ने तुमचं 3 मार्काला येणार आहे. पण आपल्याला कन्सिडर कोणतं करायचंय, 5 मार्काचं, कारण टोटल पेपरमध्ये सॉलिड स्टेट किती मार्काला येणार आहे, 5 मार्काला येणार आहे ना. टोटल तुमचा पेपर 98 मार्क्सचा असणार आहे बाळांनो. 98 पैकी फक्त तुम्हाला 70 मार्क्सचा सॉल्व्ह करायचा आहे. गोष्ट समजते, खूप क्लिअर सांगतोय मी तुम्हाला, है ना. 98 मार्कापैकी फक्त 70 मार्काचं सॉल्व्ह करायचं आहे. गोष्ट समजते. चला, सॉलिड स्टेट तुमचं 5 मार्काला येणार आहे, सोल्युशन तुमचं 6 मार्काला येणार आहे बाळांनो, आयोनिक इक्विलिब्रियम तुमचं 6 मार्काला येणार आहे, केमिकल थर्मोडायनामिक्स 8 मार्काला येणार आहे. म्हणजे आता प्रिपरेशन जर्नीमध्ये सगळ्यात पहिलं चॅप्टर तुम्हाला कोणतं उचलायचंय, केमिकल थर्मोडायनामिक्स, कारण 8 मार्काला येणार आहे बाळांनो. हा डोक्यातून हा भ्रम काढून टाका की मी पहिल्या चॅप्टर पासून स्टार्ट करेल मग शेवटच्या चॅप्टर पर्यंत प्रिपेअर करेल. नाही, जे सगळ्यात जास्त वेटेजचं आहे ते पहिले आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचंय. जे कमी वेटेजचे ते आपण शेवटी बघून घेऊ. ठीक आहे, चला आता नेक्स्ट चॅप्टरचे वेटेज जाणून घेऊ. त्याआधी पण एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, फायनली टॉप 200 क्वेश्चनचा जो कोर्स असतो आपला दरवर्षी आपण लॉन्च करतो, तो यावर्षी पण लॉन्च झालेला आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात, तुम्ही लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना पण विचारू शकता. ठीक आहे, 200 क्वेश्चनची शीट अशी बनवली आहे, असे क्वेश्चन्स टाकलेले आहेत, सगळ्या सोर्सेस मधून उचललेले आहेत क्वेश्चन. जिथून एचएससी बोर्ड प्रश्न विचारते तिथूनच आपण प्रश्न विचारून तो पूर्ण सेट क्रिएट केलेला आहे, तो पूर्ण कोर्स क्रिएट केलेला आहे. तो कोर्स नक्की एनरोल करून घ्या बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. मी गॅरंटी देतो तुमच्यासाठी एक जीवनदान असेल. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला युट्यूबवरती 100% गॅरंटी देतोय बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आपण काही दिवसात त्या कोर्सला बंद करतोय, म्हणून लवकरात लवकर एनरोल करून घ्या. ठीक आहे, चला आता बघा चॅप्टर 5 to 8. 5 नंबरचं जे चॅप्टर आहे तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ते तुमचं 7 मार्काला येणार आहे बाळांनो. आता थर्मोडायनामिक्स नंतर कोणतं प्रिपेअर करणार, जे 8 मार्काचे असतील ते पहिले प्रिपेअर करायचे, जे नंतर 7 मार्क, सगळ्यात जास्त मार्क 8 मार्काचा चॅप्टर असतो, त्यानंतर 7 मार्काचा, त्यानंतर 6 मार्काचं, त्यानंतर 5 मार्काचं, त्यानंतर 4 मार्काचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे हे असते मार्किंग स्कीम असते. तर 8 मार्काचे सगळ्यात पहिले चॅप्टर आपल्याला प्रिपरेशन मध्ये घ्यायचे, त्यानंतर 7 मार्काचे, त्यानंतर 6चे, 5चे, 4चे. ठीक आहे, आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री तुमचं 7 मार्काला, चांगलं वेटेजच्या चॅप्टर आहे बाळांनो. ठीक आहे, यांच्यामधले कोणते प्रश्न येणार आहेत ना हे पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहे आपण. ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन्स येतील या सगळ्या चॅप्टरचे. ठीक आहे, केमिकल कायनेटिक्स 6 मार्काला येणार आहे बाळांनो. एलिमेंट 16, 17, 18 एलिमेंट्स तुमचा 8 मार्काला येणार आहे. म्हणजे थर्मोडायनामिक्स नंतर हे चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे. हे तुमचं इनऑर्गॅनिकचं चॅप्टर आहे बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन तुमचं 8 मार्काला, हे पण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर तुमचं 9 ते 12 नंबरचे चॅप्टर्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड 7 मार्काला येणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तुमचं 7 मार्काला येणार आहे बाळांनो. अल्कोहोल, फिनोल, इथर तुमचं 6 मार्काला येणार आहे. अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड तुमचा 8 मार्काला चॅप्टर येणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर 13, 14, 15 चॅप्टर तुमचं अमाईन तुमचं 4 मार्काला येणार आहे, फक्त 4 मार्काला. म्हणजे अमाईन आपल्याला केव्हा करायचंय बाळांनो, अमाईन आपण करू डिसेंबर एंडिंगला प्रिपरेशन. बरोबर बोलतोय ना. बायोमॉलिक्युल्स आपण डिसेंबरमध्ये करू. इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री आपण डिसेंबर जानेवारीमध्ये करू.
1 ते 14 चॅप्टर तुम्हाला आधी करायचे आहेत, 1 ते 12 चॅप्टर सॉरी, ठीक आहे. चॅप्टर 16 तुमचं 4 मार्काला येणार ग्रीन केमिस्ट्री, ठीक आहे. टोटल तुमचा 98 मार्काचा पेपर आहे, 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर सोडवायचा आहे बाळांनो, ठीक आहे. गोष्ट समजते है ना. आता बघा इथं एका पेजमध्ये सगळं वेटेज दिलेलं आहे. प्लीज याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या. माझं तरी मन आहे तुम्ही लिहायला हवं, ठीक आहे. स्क्रीनशॉट कुठं गॅलरीमध्ये पडलेला असतो आजपर्यंत सांगा, तुम्ही जाऊन स्क्रीनशॉट बघितले का बाळांनो? कधी नाही बघितले असणार. व्हिडिओला पॉज करून द्या वाटल्यास, किंवा नंतर परत बघा, वॉच लेटरमध्ये टाकून ठेवा, पण लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. केमिस्ट्रीची जी पण नोटबुक बनवली असेल तिच्या पहिल्या पानावर लिहून घ्या ना बाळांनो, ठीक आहे. तर हे तुमचा ऑफिशियल वेटेज आहे, याच्यात काही चेंज होणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवरती टाकू, मॅथ्सवरती टाकू का बायोलॉजीवरती टाकू, प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये नक्कीच एनरोल करा. हे सगळे चॅप्टर आहेत ना बाळांनो, सगळे चॅप्टर आपण 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. 200 क्वेश्चन्समध्ये सगळ्या चॅप्टरचे आपण क्वेश्चन काढलेत. तिथं आपण एमसीक्यू पण टाकले, व्हेरी शॉर्ट आन्सर पण टाकले, शॉर्ट आन्सर पण टाकले, लॉंग आन्सर पण टाकले, सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, ठीक आहे. भेटूया चला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.